7.5 आहे. मुलं किती आला 1640. मुलं 6 वर्ष दर जो आहे तो 7.5 भागिले किती 0.0 कडे ना खाली शून्य 5 दुनी 15 पाचा बरोबर बेक व्यतिरिक्त 164 गुणिले 3 गुणिले 15 बरोबर 4 त्रिक हातच्याला 1 साइन त्रिक 1 19 9 हातच्याला 1 3 1 3 3 म्हणजे 4 गुणिले हा 15 बरोबर 15 दुनी 30 हातच्याला 3 15 आणि 35 आहे 135 138 138 ची 8 हातच्याला 13 बरोबर 15 चौक 60 60 आणि 13 शून्य राहिला का आपण शून्य राहिला एक मिनिट बरोबर एक फक्त शून्य कॅन्सल करावं लागेल बाकी काही आता इथं 1640 6 गुणिले 55 बरोबर असा झाला शून्य गेला हा शून्य ठीक आता 15 पाचा 75 20 पाचा 100 बरोबर आता काय काय राहिले 22 मेट्रिक 6 164 गुणिले 3 गुणिले 15 आपला गुणाकार किती आला होता 7380 बरोबर भागिले 10 एक धनराशि को वार्षिक साधारण ब्याज के एक निश्चित दर पर 4 वर्ष के लिए निवेशित किया गया यदि वार्षिक साधारण ब्याज 2% अधिक होती तो इन 4 वर्षों में निवेशित धनराशि पर 640 ब्याज मिलता किती आहे 4% ठीक किती टक्के असेल 2% बरोबर 8 भागिले व्याज किती भेटले 640 समजतंय ना दुप्पट म्हणते तर 2% मध्ये 100 आणि 4 4 2 8 100 वर 640 आता 100 पुढे जाणार वरती 8 किती 64 8 का 8 एक धनराशि को वार्षिक साधारण ब्याज की दर से एक निश्चित दर पर 4 वर्ष के लिए निवेशित किया एक मुद्दल आहे ते 4 वर्षासाठी गुंतवले ठीक यदि वार्षिक साधारण ब्याज 2% अधिक होते जो वार्षिक दर है तो 2% जास्त होता इतरांपेक्षा तो इन 4 वर्षों में निवेशित धनराशि पर 640 अधिक ब्याज मिळता या 4 वर्षासाठी जी मुद्दल गुंतवली तर किती आहे देणीपेक्षा 2% जास्त तर गुंतवलं तर त्याला इतर साधारण व्याजपेक्षा 46 जास्त भेटतंय 4 वर्षांचा दुप्पट म्हणजे काय 2% हा ज्याला पर्सेंटेज असते त्याला 100 घेतो आपण 4 दुनी 8 भागिले 100 म्हणून 640 बरोबर मग आता 100 अंशाला 8 छेदाला 640 ॲज इट इज तसं
ठीक. आता आठवडा किती 64. हा शून्य वरती 100 गुणिले 80. ठीक है. कुमार ने आरिफ को 10% वार्षिक ब्याज की दर पर 3 वर्ष के लिए कुछ धनराशि उधार दी और आरिफ ने वही धनराशि 20% वार्षिक साधारण ब्याज के दर पर 3 वर्ष के लिए नरेश को उधार दी. यदि 3 वर्ष बाद आरिफ को प्राप्त ब्याज ₹1560 था तो कुमार ने आरिफ को कितनी धनराशि दी. सिंपल है. जी धनराशि असेल ती आपण किती मानू एक्स मानू. आपल्याला काय साधारण व्याज काढायचं धनराशि काढायची ना. साधारण व्याज सूत्र काय आहे मूलधन समय दर 100. किती 10% आपण धनराशि एक्स मानली आहे. मुदत किती 3 वर्ष भागेला 10 30 एक छेद 10 30 30 एक छेद. बरोबर. पुढे आरिफने 30 धनराशि 20% व्याजदरावर 3 वर्षांसाठी. बरोबर. 20 त्रिक 60 छेद. समजते. व्याजदर किती भेटला आहे 1500. बरोबर ना. छेद कॉमन आहे. अंशाची बेरीज वजा 60 वजा 30 किती छेद 100 बरोबर 1500. ठीक आहे. हा शून्य गेला हा शून्य गेला. आता किती राहिला 3 एक छेद 10 बरोबर 1500. आता 3 हा भागला तिकडे पंधरा साठ का 1560 त्याच्यावर काय येणार शून्य येणार 10 बरोबर 3x. समस्या नसते. आता इकडे गुणला आहे तिकडे भागला ठेव. 3 5 3 दुने 0. किती धनराशि थी 5000. 12% वार्षिक साधारण ब्याज की दर पर ₹1500 का मासिक ब्याज अर्जित करने के लिए आवश्यक मूल्य ज्ञात केली. आता बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस मुदत महिन्यामध्ये असते आपण शेताला काय घेतो शेताला आपण 12 घेतो ना. मग बरोबर ना. ज्यावेळेस आपण मुदत महिन्याला आपण शेताला ज्यावेळेस मुदत वर्षामध्ये असते त्यावेळेस मुदत फक्त 100 आणि ज्यावेळेस मुदत दिवसांमध्ये असते त्यावेळेस मुदत 365. तर 12% व्याजदर मुदत किती 1500 म्हणजे मूलधन मासिक म्हटलं म्हणजे महिन्याचा एक भागीदार. बरोबर ना. 12 गेला 12 1 2 एकच काय ना सर. एक महिना म्हणजे बघा 1 महिना छेद 12 म्हणजे छेद 12. ठीक आहे. मासिक म्हटलं आता 4 महिने राहिले असते किती 4 महिने 5 महिने राहिले असतं 12 महिन्याचा 5 भाग म्हणून आपण 5 महिने घेतो असं काही विषय. ठीक. 1/12 तो 0 0 कॅन्सल. हा 12 हा 12 किती झाले 15. आता व्याज किती म्हटले 1500. दर किती आहे सूत्रातला 100 दर 12 आणि मूलधन किती
काढायचा आपल्याला. ठीक आहे. आणि काय आला जो मासिक महिना होता 112 तो कुठे वर गेलाय खाली. हा 12 गेला, हा 12 गेला. 1500 आपल्या मूलधन काढायचं होतं, व्याज नव्हतं काढायचं. 15 1 15 हे 2 शून्य हे 2 शून्य दिले लागू तर कसं. एक निश्चित राशि पर 13% वार्षिक ब्याज के दर से 5 वर्ष का साधारण ब्याज 650 होगा. तो क्या निकाले राशि म्हणजे आपल्याला मूलधन काढायचं. काय काढायचं आहे? मूलधन काढायचं. मूलधन काढताना सूत्र काय? व्याज गुणिले 100 समय गुणिले दर. आता व्याज किती म्हटलं? 650. गुणिले काय? भागीला दर किती आहे? 13. मुदत किती आहे? 5. बरोबर. 20 पाचा 13 पाचा 65 शून्य वरती 5 दुनी 8 शून्य 8 किती अमाऊंट म्हणजे राशी किती होती? एक निश्चित साधारण ब्याज की दर पर उधार दी गई एक राशि 2 वर्ष में बढ़कर 720 और उसके बाद अगले 5 वर्ष में बढ़कर 1020 हो जाती है तो राशि ज्ञात कीजिए. दोनों सदन है 720 पर आणि 1020. ठीक. एक निश्चित राशि साधारण ब्याज के दर पर उधार दी गई एक राशि पर 2 वर्ष में बढ़कर 720 हो जाता है. मिश्र 2 मिश्र किती आहे? 700. बरोबर. और उसके बाद अगले 5 वर्ष म्हणजे 5 आणि 2 किती झाले? पूर्ण 7 वर्ष. किती झाले? 1020. बरोबर. आता 7 आणि 2 गेली किती? 5 वर्ष. 1720 किती उरले? शून्य शून्य 10 7 गेले किती? 300. बरोबर. आता 5 वर्षात व्याज किती भेटलं असेल वार्षिक ते काढायचं आपल्याला. समजतंय ना? आता 300 भागीला 5. आता वार्षिक व्याज किती भेटलं? किती भेटलं? 60. किती भेटलं? 60. वार्षिक व्याज आहे. समजतंय ना? 2 वर्ष मिश्र 720 7 वर्षांचं 1020. मग 7 मधून 2 गेले 5 आणि 5 वर्षात मिश्रण किती भेटले? 300. आपल्याला वार्षिक व्याज किती भेटलं असेल ते काढावं लागेल. मग 300 भागीला 5 किती आलं? 60. आता 2 वर्षात जवळ 720 झालंय. मग आपल्याला व्याज किती झालं 2 वर्षात काढावं लागेल. ठीक. आता मिश्रण किती होतं? 720 होतं. किती? 600 रुपये कोणती मूलधन. मिश्रधन म्हणजेच मूलधन अधिक ब्याज आणि मूलधन म्हणजेच काय? ब्याज वजा मिश्रधन.